श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। जय हो राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जना वल्लभ, जय वरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदा नंदना, जय ब्रजजनरञ्जना। जय यशोदा नंदना, जय व्रजजनरञ्जना। जय जमुना तीरावनचारी, जय कुंज बिहारी। जय जमुना तीरावनचारी, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य, प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर, श्रीवास आदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद, राधा गोविंद श्री राधे। गौरानीताय गौरानीताय, जय गौरानीताय। जय जगन्नाथ, जय बलदेवा। सुभद्रामणि जय सुदर्शन, जय जय प्रभुपाद। प्रभुपाद जय प्रभुपाद। जय जय गुरुदेव गुरुदेव।
हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभूजीज माताजीज आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. कुणाच्या लक्षात आहे मागच्या वेळेस आपण कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केलेली? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण दंडवत माताजी. प्रभूजी, तुम्ही सांगितलेलं की भगवान आपल्या म्हणजे बहिणीसाठी, जी त्यांची सुभद्रा बहीण आहे तिचं सांत्वन करण्यासाठी आणि तसेच जे त्यांचे संबंधी आहेत त्यांचे सुद्धा सांत्वन करण्यासाठी हस्तिनापुरात काही दिवस राहिले आणि त्यानंतर ते युधिष्ठिर महाराज यांची अनुमती घेऊन त्यांचे चरण स्पर्श करून ते द्वारकासाठी गेले. पण ते जात असताना त्यांचे जेवढे सुद्धा भक्त होते, जसे परिवारातले जेवढे सुद्धा, ते मूर्छित झाले, कारण ते श्रीकृष्णाचा जो विरह ते सहन करू शकले नाही. हे तुम्ही सांगितलेले. आणि निराकारवादी असतात ते ह्या सगळ्या गोष्टी ओळखू शकत नाही, असं सुद्धा तुम्ही सांगितलेलं. खूप खूप छान माताजी. आणि कुरु कुटुंबातल्या सर्व सदस्यांना आणि विशेषतः पांडवांना भगवंतांचा विरह का जाणवत होता? कारण काय झालेलं होतं भगवंतांमध्ये आणि पांडवांमध्ये? आदान प्रदान झालं होतं. जसं आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं की भगवंत हे पांडवांच्या कुटुंबातल्या एका सदस्याप्रमाणे राहायचे. म्हणजे रोज त्यांच्याशी बोलणं चालणं, त्यांच्यासोबत प्रसाद घेणं, गप्पा मारणं, असे प्रेमाचे आदान प्रदान हे भगवंतांसोबत पांडवांचे हो झालेले असल्यामुळे त्यांच्याशिवाय राहणं एक क्षण पण हे पांडवांसाठी खूप खूप अवघड गोष्ट होती. तर आपण श्लोक क्रमांक 13 पासून सुरुवात करूया. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. माझा आवाज थोडासा वेगळा येत आहे, बहुतेक घशामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा.
सर्वे ते अनिमिषैरक्षै सर्वे सर्वे ते निमिषैरक्षै अनिमिषैरक्षै तम अनुद्रुतचेतसः संभूतचेतसः चेतसः वीक्षन्तः स्नेहसम्बन्धा वीक्षन्तं स्नेहसम्बन्धा विचेलुस्तत्र तत्र विचेलुस्तत्र तत्र कुणाला वाचायचं आहे हरे कृष्ण? हरे कृष्ण प्रभूजी वाचू. हा रेश्मा माताजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंताच्या हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे श्रीला प्रभुपाद यांची जय. भगवंताच्या ओढीने त्यांची अंतःकरणे अगदी द्रवून गेली होती. ते निनिर्मिष नेत्रांनी भगवंताकडे पाहत होते आणि उगीचच इकडून तिकडे गोंधळून गेल्यासारखे फिरत होते. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे श्रील प्रभुपाद यांची जय. भगवान श्रीकृष्णाचे प्राणीमात्रांना आकर्षण असणे स्वाभाविक आहे, कारण ते नित्यातील प्रमुख नित्य आहेत. नित्यो नित्यानाम. ते सर्व नित्यांचे एकमेव पालक आहेत. कठ उपनिषदात हे सांगितले आहे आणि भगवंताच्या मायाशक्तीच्या आवरणाने वर्तमान अवस्थेत विस्मृत झालेल्या भगवंतासोबतचा आपला शाश्वत संबंध पुनर्स्थापित करून जीव शाश्वत शांती आणि समृद्धी मिळवू शकतो. या संबंधाची यत्किंचित जरी उजळणी झाली तरी तेवढ्याने बद्धजीव मायेच्या भ्रमातून सुटतो आणि भगवंताच्या सहवासासाठी वेडावून जातो. हा सहवास भगवंताच्या साक्षात संबंधातून तर मिळतोच, पण त्यांचे वर्ण, त्यांचे नाव, कीर्ती, रूप आणि गुण यांच्या स्मरणानेही तो प्राप्त होतो. सत्संगतीद्वारे श्रवण भक्ती करून पूर्णावस्थेत कसे जावे हे बद्ध जीवांना भागवत शिकवते. हरे कृष्ण. थँक्यू माताजी हरे कृष्ण. भगवंतांच्या ओढीने त्यांची अंतःकरणे, त्यांची म्हणजे पांडवांची आणि कुरु कुटुंबातल्या सर्वांची अंतःकरणे अगदी द्रवून गेली होती. ते निर्निमिष नेत्रांनी, निर्निमिषचा अर्थ आहे शास्त्रामध्ये वेळेचे वेगवेगळे युनिट्स सांगितले. जसं इंग्रजीमध्ये आपण पाहतो की घंटे आहेत, मिनिट आहेत, सेकंड आहेत आणि सेकंडच्या खाली मग मिली सेकंद, मायक्रो सेकंद, नॅनो सेकंद. तसंच शास्त्रामध्ये खूप छोट्यातल्या छोट्या काळाच्या युनिट पर्यंत सांगितलं आणि त्याच्यापैकी एक युनिट आहे निमिष. निमिष म्हणजे तेवढा वेळ जेवढा की आपला पापणी बंद होऊन उघडण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हटलं जातं. तर निर्निमिष नेत्रांनी म्हणजे अक्षरशः त्यांना पापणी पण बंद करण्या इतकं पण त्यांना भगवंतांचं दर्शन सोडावं वाटत नव्हतं. अशा डोळ्यांनी पांडव आणि कुरु कुटुंबातले बाकी सर्व सदस्य भगवंतांकडे पाहत होते. आणि आता भगवंत कृष्ण इथून जाणार आहेत, आपल्यासोबत रोज ते इथे उपस्थित असणार नाहीत, याचा विचार करून पांडव हे इकडून तिकडे गोंधळून गेल्यासारखे फिरत होते. आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की आपल्याला भगवंतांचं आकर्षण वाटणं हे साहजिक आहे. का? कारण आपण त्यांचेच अंश आहोत. जसं की आपण खूप सोपी गोष्ट आहे हे कळण्यासाठी की कशा प्रकारे भक्त असू की अभक्त प्रत्येक जण भगवंतांकडे प्रत्येक क्षणाला कसं आकर्षिला जात आहे हे कळण्याचा खूप सोपा उपाय आहे. आपण बघतो की या भौतिक जगतामधले असे कोणतेही लोक आठवा जे खूप फेमस, खूप प्रचलित आहेत किंवा खूप आकर्षक आहेत. त्यांच्या खूप साऱ्या संपत्तीमुळं म्हणा, त्यांच्या देखण्या रूपामुळं म्हणा किंवा त्यांच्या ज्ञानामुळे म्हणा किंवा त्यांच्या शक्तीमुळे म्हणा, त्यांच्या वैराग्यामुळे म्हणा, तर शास्त्र सांगतं की अशा प्रकारचे हे जे 6 ऐश्वर्य आहेत, स्ट्रेंथ, वेल्थ, ब्युटी, फेम, नॉलेज आणि रिनाउन्सिएशन, म्हणजे शक्ती, ऐश्वर्य, स्ट्रेंथ, वेल्थ, ब्युटी, सौंदर्य, कीर्ती, ज्ञान आणि वैराग्य, या 6 गोष्टी ज्या कोणत्या व्यक्तीमध्ये ह्या 6 पैकी एक पण गोष्ट थोड्या मात्रेमध्ये का असना ती व्यक्ती खूप आकर्षित बनते. जसं की आपण पाहतो की नट्या असू द्या किंवा कोणते इंडस्ट्रियलिस्ट
कोणते कारखानदार असू द्या, ज्यांच्या की मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, ते खूप जास्त लोक त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. का? कारण ह्या सर्व 6 भौतिक ऐश्वर्यांमध्ये आपण भगवंतांचे जे 6 असीमित मात्रेमध्ये ऐश्वर्य आहेत, त्याची एक छोटीशी झलक आपण या व्यक्तींमध्ये पाहतो. आणि ज्या वेळेस त्या व्यक्तीमधला तो जो मुख्य गाभा आहे, जो की तो भगवंतांच्या 6 ऐश्वर्यांपैकी एक ऐश्वर्य थोड्या प्रमाणामध्ये रिफ्लेक्ट करतात, परावर्तित करतात. तो गाभा एकदा निघून गेला, की तो माणूस हा सामान्य म्हणजे तुच्छ होऊन जातो. कशा प्रकारे? जसं आपण बघतो कितीही सुंदर व्यक्ती असू द्या, एकदा शरीराचा प्राण गेल्यानंतर आपण म्हणतो, की चेहऱ्यावरचं पूर्ण तेज गेलं. तर चेहऱ्यावरचं तेज जाण्याचा अर्थ काय आहे? की तो भगवंतांचा छोटा पार्टिकल, तो भगवंतांचा छोटा अंश, आत्मा जो की त्या शरीराला हा तेजोमय ठेवत होता किंवा हा प्रसन्न ठेवत होता, तो छोटासा अंश आता तो शरीर निघून गेलेला आहे. त्याच्यामुळे ते शरीर काय होतं? निस्तेज होतं. अशा प्रकारे इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी कथा उपनिषद मधल्या एका श्लोकाला रेफर करत आहेत. त्या श्लोकामध्ये आणि भगवद्गीतेच्या पण तात्पर्यामध्ये हा श्लोक बऱ्याच वेळेला कोट केलेला आहे. नित्यो नित्यानां चेतनाश्चेतनानां एको बहुनां यो विदधाति कामान्. की भगवंत हे सर्व नित्य जीवांमध्ये, नित्य म्हणजे शाश्वत जीव आहेत. आपला आत्म्याच्या रूपामध्ये पाहायला गेलं तर कधीही मृत्यू होत नाही. शरीर जे आहे त्याचा अंत आहे, परंतु आत्मा शाश्वत आहे. तर अशा शाश्वत नित्य जीवांमध्ये सर्वश्रेष्ठ नित्य जे आहेत, सर्वश्रेष्ठ शाश्वत जे आहेत, ते भगवंत आहेत. का? कारण त्यांना जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये कधीही गुंतवून राहावं लागत नाही, गुंतून पडावं लागत नाही. तर अशा नित्यांमध्ये जे प्रमुख नित्य शाश्वत आहेत, नित्यो नित्यानाम चेतनानाम. चेतना म्हणजे कॉन्शियस. कॉन्शियसला आपण मराठीत काय म्हणतो? जाण असणारे, काय चाललं आहे याची जाण असणारे. संवेदना. संवेदना. ओके. तर आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे याची जाण असणारे, अशांमध्ये सर्व जास्त जाण असणारे भगवंत आहेत. का? कारण आता मला माझ्या समोर काय आहे त्याची जाण आहे, परंतु शरीरात काय काय हालचाली चालू आहेत, कशा प्रकारच्या रिएक्शन चालू आहेत माहित नाही, किंवा या रूमच्या बाहेर काय चालू आहे याची काही कल्पना नाहीये. थोड्या बाबतीमध्ये ज्ञान आहे, पण 99.99% मध्ये आपला इग्नोरन्स आहे, अज्ञान आहे. परंतु भगवंतांना प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये काय चालू आहे हे त्या जीवाला कळण्याच्या अगोदर भगवंतांना माहिती आहे. कुणाच्या डोक्यामध्ये काय चालू आहे, पूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक विश्वामध्ये कुठे काय गोष्ट चालू आहे याचे ते पूर्ण ज्ञाते आहेत. तर शाश्वतांमध्ये सर्वात श्रेष्ठ शाश्वत जे आहे, आणि जाण जाण जाणकारांमध्ये किंवा ज्ञान असलेल्यांमध्ये सर्वात जास्त ज्ञात असे आहेत. असे भगवंत कसे आहेत? एको बहुनाम यो विदधाती कामान. अनेक अनेक जीवांमध्ये एक आहेत, आणि ते पूर्ण जीवांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची स्वतः जिम्मेदारी घेतात, स्वतः काळजी घेतात. मग ती छोटीशी मुंगी असू, छोटासा कीटक असू, मनुष्य असू, का देवतागण असू, जसं की इंद्र चंद्र वरुण वायू ब्रह्माजी इत्यादी. या सर्व जीवांची ज्या काही इच्छा आहेत त्या आपण पूर्ण करण्याचं जी जिम्मेदारी आहे ती भगवंत स्वतःच घेत आहेत. तर अशा भगवंतांच्या आपल्या हृदयामध्ये उपस्थित असल्यामुळे कोणताही जीव आपल्याला आकर्षक वाटतो. जसं की दिसण्यामुळे म्हणा, ज्ञानामुळे म्हणा, ज्या गोष्टी आपण सुरुवातीला सांगितल्या. परंतु असं सांगितलं जातं की ज्या वेळेस एखादा जीव भगवंतांपासून विमुख होतो, ज्या वेळेस भगवंतांपासून स्वतंत्र रीतीने त्याला आनंद उपभोगायचा असतो, तो भौतिक गोष्टीमध्ये भगवंतांचं प्रतिबिंब शोधायला लागतो. जसं की भगवंत ते तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत, परंतु त्यांचे जे विस्तारित रूप आहे त्यांच्या ऐश्वर्यांचं, त्याकडे मनुष्य आकर्षित होतो. त्याच्यामुळे या भौतिक जगातलं जे आकर्षण आहे, हे समजायला पाहिजे की जेवढं आपल्याला मायादेवीचं या भौतिक जगातलं आकर्षण आहे, तेवढं खरं तर आपलं आध्यात्मिक आपल्या शाश्वत रूपामध्ये भगवंतांबद्दल आपलं प्रेम आहे. परंतु आता ते प्रेम विकृत रूपात आल्यामुळे, ते आपण मागच्या वेळेला चर्चा केलेली, की ज्यावेळेस ते विकृत रूपात येतं
त्यावेळेस ते या भौतिक जगातल्या प्राप्त करण्याचे जे काम वगैरे वासना आहेत त्यामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं. पण हे शाश्वतरित्या हे आपलं आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांबद्दल असलेली आपलं आकर्षण आहे. आणि इथं श्रील प्रभुपादजी सांगतात की हे जे भगवंतांबद्दलचे आपण त्यांच्या अंश रूपामधले आपला जो संबंध आहे शाश्वत, त्या संबंधाची यत्किंचित जरी आपण रिव्हिजन उजळणी केली तरी असा मनुष्य हा मायेच्या भ्रमातून बाहेर सुटका आपली होऊ शकते. आणि अशी यत्किंचित आपल्या भगवंतांच्या शाश्वत संबंधांची जी उजळणी आहे एक भगवंतांच्या साक्षात दर्शनातून होऊ शकते, जसं की महान भक्तांना प्राप्त झालं, जसं नारद मुनी असू किंवा ध्रुव महाराज असू किंवा श्रील व्यासदेव असू किंवा अशा प्रकारचे बाकीचे भक्त असू किंवा पांडव असू. परंतु जरी साक्षात भगवंतांचं दर्शन जरी नाही प्राप्त झालं तरी भगवंतांबद्दलचं ज्या वेळेस आपण ऐकतो, त्यांचं यशोगान ऐकतो, त्यांचं नाम रूप गुण आणि लीला इत्यादींचं स्मरण करतो, त्या सत्संगामध्ये भगवंतां बाबत ऐकून आपल्यालाही भगवंतांचा हा सहवास प्राप्त होऊ शकतो आणि आपले संबंध जे आहेत शाश्वत भगवंतांसोबतचे ते आपण पुनर्जीवित करू शकतो. तर दोन प्रकारे भगवंतांसोबतचे आपण संबंध स्मरण करू शकतो, पुनर्जीवित करू शकतो. एक त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाने आणि एक त्यांच्याबद्दल ऐकण्याने. आणि आपल्या सर्वांच्या लक्षात आहे का नाही माहित नाही, परंतु आपण ज्यावेळेस भागवत सुरू केलेलं, भागवताच्या इंट्रोडक्शन मध्ये आपण एक कथा चर्चा केलेली. ती कथा होती गोकर्णाची. गोकर्ण आणि धुंडकरी. आपल्याला दुःखकारी. धुंडुकरी आपल्या लक्षात आहे प्रभूजीच माताजी, किंवा आपण दुसरीकडे पण आधी ऐकलेली असेल. सांगण्याचा अर्थ असा, त्या कथेतून पण आपल्याला आपण चर्चा केलेली की कशा प्रकारे त्या धुंडुकरीने जो की इतका पापमय जीवन जगला, परंतु ज्यावेळेस त्याच्या भावाने गोकर्णाकडे त्यांनी मदत मागितली आणि गोकर्णाने त्या धुंडुकरीला एका सटल शरीरातून म्हणजे भूताच्या प्राप्त झालेल्या पतित शरीरातून उद्धार करण्यासाठी श्रीमद भागवताचं पारायण केलं 7 दिवस. आणि तो भाऊ धुंडुकरी जो की एक पापी जीव होता आणि त्या ठिकाणी भागवत ज्या ठिकाणी चर्चा चालू होती त्या ठिकाणी एका बांबूच्या ज्या गाठी असतात, नॉट्स, त्याच्या रूपामध्ये तो अडकलेला होता. तर प्रत्येक दिवशी एक एक गाठ ही उघडल्या गेली आणि शेवटी त्याला वैकुंठ लोक प्राप्त झाला, धुंडकरीला. तर सांगण्याचा अर्थ असा की ह्या भगवंतांचं प्रत्यक्ष रूपात आपण साक्षात्कार प्राप्त करू शकतो या ग्रंथाच्या अभ्यासाने आणि ऐकण्याने. कुणाला काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज या मुद्द्यावर? आपण पाहिलं कशा प्रकारे प्रत्येक जीव जो आपल्याला आकर्षित करतो, कुणाच्या दिसण्याने, कुणाच्या ज्ञानाने, कुणाच्या कोणत्याही चांगल्या गुणांनी, ते आकर्षण म्हणजे भगवंतांकडचं आकर्षण कशा प्रकारे आहे. कारण भगवंतांचा जो अंश आहे आत्मा, तो एकदा शरीर सोडून गेल्यानंतर तोच व्यक्ती जो की इतका आकर्षक वाटतो तो निस्तेज होऊन जातो. त्याच्यामधून तो आपण म्हणतो राम नाही राहिला. आता राम नाही राहिला म्हणजे भगवंतांचं जे अंश आहे ते काही आता त्या जीवामध्ये, त्या शरीरामध्ये राहिलेलं नाहीये. आणि आपण नंतर पाहिलं की कशा प्रकारे भगवंतांचं हे जे आपले नित्य शाश्वत संबंध आहेत ते जर आपल्याला पुन्हा जीवित करायचे असेल, परत लक्षात आणायचे असेल, तर सगळ्यात सोपं साधन म्हणजे भगवंतांचं नाव, कीर्ती, रूप आणि गुण यांचं भगवत भक्तांच्या संगतीमध्ये चर्चा करणे, ऐकणे. आपला कुणाचा काही प्रश्न नसेल तर आपण पुढच्या श्लोकाला जाऊ. श्लोक क्रमांक 14. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. न्यरुन्धन्नुत्कल बाष्प दन्नुत्कल नरुन्धन् उद्गलत् बाष्पम् उद्गलं बाष्पम् औत्कण्ठ्या देवकी सुते औत्कण्ठा देवकी सुते
निर्याती आगारात न अभद्रम निर्यागारा अभद्रम अभद्रम इति स्यात् बांधव स्त्रियः इति स्यात् बांधव स्त्रियः. कुणाला वाचायचं आहे हरे कृष्ण? हरे कृष्ण प्रभू. बरं ठीक आहे, वाचते. अलका माताजी तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे. संजय प्रभूजी. यस प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. दंडवत प्रभूजी. शील प्रभुपाद की जय. श्रीकृष्णांच्या काळजीने डोळे अश्रूंनी भरलेल्या अवस्थेत प्राप्त श्रीवर्ग राजवाड्याच्या बाहेर आला. त्यांनी आपले अश्रू मोठ्या कष्टाने आवरले. त्यांना भय वाटले की श्रीकृष्णांच्या जाण्याच्या प्रसंगी हे अश्रू काही अपशकुन करतील का. तात्पर्य: हस्तिनापुरातील राजवाड्यात शेकडो स्त्रिया होत्या. त्या सर्वांनाच श्रीकृष्णांवर प्रेम होते. त्या सर्वजणी श्रीकृष्णांच्या आप्तही होत्या. त्यांनी जेव्हा पाहिले की भगवान आता हा राजवाडा सोडून द्वारकेला जावयास निघाले आहेत, तेव्हा त्यांना चिंता वाटू लागली आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या गालावरून अश्रू ओघळू लागले. पण त्याच वेळी त्यांना असेही वाटत होते की अशा वेळी अश्रू येण्याचे भगवंतास अपशकुन होईल, म्हणून त्यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला. तथापि अश्रू तर थांबता थांबेनात. त्यामुळे त्यांनी आपले गालावरचे अश्रू पुसले. त्यांची हृदये धडधडू लागली. कुरुक्षेत्रातील युद्धांमध्ये जे वीर मृत्यू पावले होते, त्यांच्या पत्न्या व सुना या तर भगवान श्रीकृष्णांसमोर प्रत्यक्ष आल्याच नाहीत, पण त्यांनाही श्रीकृष्णांसंबंधी व त्यांच्या थोर पराक्रमांसंबंधी ऐकून माहिती होती. त्याही त्यांच्या संबंधितच चिंतन करत असत. त्यांचे नाव, त्यांची कीर्ती त्या संबंधीच बोलत असत. त्यामुळे श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष सहवासात असलेल्या लोकांप्रमाणे त्यांनाही श्रीकृष्णाची ओढ लागली. प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष असो, जो कोणी श्रीकृष्णांसंबंधी चिंतन करतो, बोलतो किंवा त्याची आराधना करतो, तो श्रीकृष्णांकडे आकृष्ट होतो. भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण असल्याने त्यांचे नाव, रूप, गुण यात काही अंतर नाही. भगवंतास संबंधी बोलण्याने, ऐकण्याने अथवा त्यांचे केवळ स्मरण करण्याने आपले श्रीकृष्णाशी असलेले आंतरिक संबंध हृदयात पुनर्जीवित करता येतात. आध्यात्मिक सामर्थ्याने ही गोष्ट घडून येते. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलं आहे की कुरु कुटुंबातले केवळ पांडवच नाही, तर असे व्यक्ती जसं की या कुरु कुटुंबातल्या कुरुकुळातल्या ज्या महान योद्ध्यांच्या ज्या पत्नी होत्या, ज्या सुना होत्या, त्यांचा भगवंतांसोबत कधी प्रत्यक्ष संबंध आला नाही, बोलण्यामध्ये म्हणा किंवा आदान प्रदानामध्ये म्हणा, परंतु त्यांना पण भगवंतांबद्दल हे इतकं आसक्ती निर्माण झाली होती. कशामुळे? भगवंतांचे जे गुण आहेत, त्यांचे जे यश आहे, त्यांच्या ज्या लीला आहेत, त्यांच्याबद्दल ऐकून भगवंतांच्या भक्तांकडून केवळ भगवंतांबद्दल ऐकल्याने त्यांना एवढी आसक्ती निर्माण झाली होती भगवंतांबद्दल की आता कृष्ण हे हस्तिनापूर मधला कुरु कुळाचा जो राजवाडा आहे तो सोडून जात आहे, तर आपण कस काय राहणार. या कुटुंबामध्ये कृष्ण जर उद्यापासून नाही आहेत, तर आपण कस काय राहणार असा विचार करून त्यांच्या डोळ्यातून हे अनंत अश्रू वाहत होते. आणि या सारखीच एक कथा आहे ती शास्त्रामध्ये की एकदा एक चोर असतो आणि तो चोर समहाऊ एका ठिकाणी एका सत्संगामध्ये येऊन बसतो. आणि सत्संगामध्ये फक्त भक्तच येतात असं नाही. आपण पाहत असाल की ज्या वेळेस
आपल्या भारतामध्ये पण कधी कधी मोठे अ, भक्तीच्या संबंधित काही प्रोग्राम असतील, काही उत्सव असतील. उदाहरणार्थ कुंभमेळा असू किंवा बाकीची कोणती गर्दी. जगन्नाथपुरीची रथयात्रा आहे आता. ती रथयात्रा असू. एक गोष्ट आपण पाहत की भक्त किंवा ज्या ठिकाणी लोक खूप मोठ्या संख्येने एकत्रित येतात, त्या ठिकाणी पाकीटमार वगैरे असे पण एकत्रित येतात. कारण त्यांचा पण त्यावेळेस उत्सव असतो, चोऱ्या चपाट्या काही करण्याचा. तर अशा वेळेस एका लोकांच्या समूहामध्ये जे की भागवत ऐकण्यासाठी एकत्र आले होते, एक चोर पण तिथे उपस्थित होता त्या ग्रुपमध्ये बसलेला. आणि ते भागवत कथा जे सांगत होते, त्यांनी जे भगवंतांची विश्लेषण, भगवंतांचं जे डिस्क्रिप्शन त्या कथाकारांनी सांगितलं, ते ऐकल्यानंतर तो चोर जो होता तो खूप आकर्षित झाला. कारण ते कथाकार सांगत होते की कशा प्रकारे यशोदा माता ही कृष्णाला खूप चांगल्या प्रकारे अलंकार घालते रोज. रोज नवीन कपडे वगैरे छान कपडे घालते आणि मगच त्याला कृष्णाला अ, वासरांना चरवण्यासाठी त्यांच्या गोपबालकांसोबत सोडलं जातं. तर हे कथेमधलं कृष्णांचं जे डिस्क्रिप्शन आहे, ते ऐकून या चोराच्या मनात असा लोभ निर्माण झाला, की अरे कृष्ण तर छोटा बालक आहे. आपण त्याला इझिली फसवू शकतो आणि खूप सारे त्याच्या अंगावरचे जे अलंकार आहेत, दागिने आहेत, ते घेऊन आपण खूप सारे पैसे कमवू शकतो. तर असा विचार करून तो चोर नंतर वृंदावनमध्ये आला आणि विचारण्याचा प्रयत्न करू लागला, की कृष्णाला पाहिलंय का तुम्ही? कृष्ण कुठे गेलेत ते पाहिलंय का? आणि अशा प्रकारे जेन्युइनली म्हणजे प्रामाणिक त्या चोराचा विचार होता, की आपण कृष्णाला निश्चित शोधून काढू आणि त्यांना गोड बोलून फसवू, लहान मुलगा असल्यामुळे, आणि त्यांच्या अंगावरचे आपण दागिने चोरू. परंतु इथे काय सांगितलंय? कोणत्याही प्रकारे म्हणजे येन केन प्रकारेण मन कृष्ण निवेशयेत, की कोणत्याही प्रकारे जर व्यक्ती भगवंतांचं चिंतन करत असेल, त्यांच्या संबंधी विचार करत असेल, स्मरण करत असेल, तर त्याचं शुद्धीकरण हे निश्चित आहे. तर हा जो चोर आहे, वृंदावनच्या वेगवेगळ्या वनांमध्ये भगवंतांना शोधत होता. परंतु त्याची जी प्रामाणिकता होती भगवंतांना शोधण्यामध्ये, त्याची जी उत्कंठा होती, ती एवढी होती की शेवटी भगवंत कृष्णांनी स्वतः आपल्या बालरूपामध्ये त्याला दर्शन दिलं. आणि खरं सांगायचं तर त्या चोराला हे बिलकुल याचं काही देणं घेणं नव्हतं, की कशा प्रकारे, एक मिनिट, कशा प्रकारे कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. त्याला फक्त त्यांच्या दागिन्यांची घेणं देणं होतं. परंतु भगवंतांच्या स्मरणामुळे त्याचं इतकं शुद्धीकरण झालं, की भगवंतांना पाहिल्यानंतर त्यांनी सरळ काही आढेवेढे न आणता ते दागिने मागितले. आणि भगवंतांनी पण त्याला जस्ट थोडंसं परीक्षा घेण्यासाठी, थोडंसं त्याला ताणण्यासाठी त्याला सांगितलं, की "अरे, हे दागिने कसं काय मागू शकतो तू? दागिने देऊ शकत नाही. कारण हे माझ्या आईने मला दिलेले आहेत, यशोदा मातेने. आणि हे जर दागिने माझ्याकडून हरवले, तर यशोदा माता मला खूप रागवेल. त्याच्यामुळे मी तुला देऊ शकत नाही." आणि भगवंतांनी असं म्हटल्यामुळे त्या चोराची जी उत्कंठा होती, की नाही, नाही, आता एवढी मेहनत करून इतक्या लांबून चालत येऊन 100 लोकांना विचारून, की कृष्ण कुठं सापडतील, कृष्ण कुठं सापडतील. आणि या 12 वेगवेगळ्या वनांमध्ये इकडे-तिकडे भटकंती करून फायनली आता मला तू सापडलायस बाबा, आणि हे द्यायला नको म्हणू नकोस. परंतु काही काळ असंच त्याला थोडंसं ताणल्यानंतर कृष्ण म्हणाले, की "काही हरकत नाही. मी तुला हे दागिने काढून माझे देतो." परंतु त्या छोट्याशा वेळेपर्यंत त्या चोराचं इतकं हृदय परिवर्तन झालं होतं, की ज्या प्रकारे आपण बघतो, ध्रुव महाराजांनी सुरुवातीला तपस्या सुरू केली होती ब्रह्माजींपेक्षा मोठं राज्य प्राप्त करण्यासाठी. ज्यावेळेस त्यांना भगवंतांचं दर्शन झालं, त्यावेळेस ते म्हणाले, की "हे भगवंत, मी काचेच्या तुटलेल्या तुकड्यांसाठी शोध घेत होतो, पण आज मला खरा-खुरा हिरा सापडलेला आहे. त्याच्यामुळं मला ते काचेचे फुटके तुकडे नकोयत आता. म्हणजे ते ब्रह्माजींपेक्षा मोठं राज्य नकोय आता." पण तरीही भगवंतांनी एका वेळेस ध्रुव महाराजांनी इच्छा प्रकट केली होती म्हणून त्यांना ते दिलं. त्याच प्रकारे त्या चोराचं पण पूर्ण हृदय परिवर्तन झालं. आणि ज्या अलंकारासाठी त्यांनी एवढे कष्ट घेतले होते इतक्या दूरपर्यंत येण्याचे, ते अलंकार कृष्ण देण्यासाठी तयार झाल्यानंतर
हा घेण्यासाठी तयार नव्हता, कारण याचं पूर्ण हृदय परिवर्तन झालेलं होतं. तर सांगण्याचा अर्थ असा की कोणी भगवंतांना शत्रूच्या रूपामध्ये, कोणी त्यांना फसवण्याच्या रूपामध्ये, कोणी कोणत्याही रूपामध्ये जरी त्यांचं स्मरण केलं तरी त्या व्यक्तीचं शुद्धीकरणच होईल. ज्याप्रमाणे सांगितलं जातं की आपल्याला माहिती असो, कोणत्या लहान मुलाला माहिती असो की न माहिती असो, की आगीला हात लावल्याने हाताला पोळतं, हात भाजतो. हे माहिती असलं किंवा नाही माहिती असलं, कोणत्याही स्थितीमध्ये जर कोणत्या व्यक्तीने आगीला हात लावला तर पोळल्याशिवाय राहील का? प्रभूजीच माताजीच नाही राहणार. कारण तो अग्नीचा स्वभाव आहे की त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्याच्या सानिध्यामध्ये जर कोणी व्यक्ती प्राणी मात्र आला तर तो भाजल्याशिवाय जळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे भगवंतांचं पण आहे की कोणत्याही भावामध्ये जरी कोणता व्यक्ती त्यांच्या जवळ गेला तरीही त्याचा निश्चित फायदाच होणार. मग तुमच्यापैकी कोणी विचारू शकतं, प्रभूजी तुम्ही म्हणाले की कोणी शत्रू म्हणून जरी भगवंतांच्या जवळ गेला, उदाहरणार्थ कंसाचं उदाहरण बघा, हिरण्यकशिपूचं बघा, रावणाचं बघा, की या सर्व असुरांमध्ये एक कॉमन फॅक्टर सापडेल आपल्याला. कोण सांगू शकेल काय विशेष होतं या सगळ्या असुरांमध्ये? ते शक्तिशाली होते असुर. आणि हम्म. त्यांनी कृष्णाशी म्हणजे प्रत्येक वेळेस विष्णू भगवान विष्णूंशी वैरत्व रूपाने पण त्यांचा भाव एकनिष्ठ होता, म्हणजे ते पूर्णपणे वैरी रूपाने त्यांचं चिंतन करत होते किंवा ध्यान करत होते. हा, खूप छान स्वप्नाली माताजी, की वैरी तर होते ते भगवंतांचे, पण ते साधारण अंडू पांडू असे वैरी नव्हते. ते कसे वैरी होते? 24 तास भगवंतांचं स्मरण असायचं. असं सांगितलं जातं की कंस ज्यावेळेस आरशामध्ये पाहायचा त्याला कृष्ण दिसायचे. कंस ज्यावेळेस पाणी पिण्यासाठी जायचा त्याला पाण्यामध्ये कृष्ण दिसायचे, पेल्यामध्ये, ग्लासमध्ये. किंवा तो ज्यावेळेस स्वप्नामध्ये त्याला कृष्ण दिसायचे. म्हणजे गोष्टीमध्ये कंस एवढा कृष्ण भावना भावित होता की त्याला प्रत्येक गोष्टीत कृष्ण दिसायचे. जर कृष्णाचं शत्रुत्व करायचं असेल, आसूर जर पाहिजे असेल तर त्या क्वालिटीचा आसूर पाहिजे. आजकालच्या असुरांमध्ये प्रॉब्लेम हा आहे की त्यांची क्वालिटी तेवढी नाहीये कृष्णाच्या स्मरणाची. त्याच्यामुळे त्यांना तो लाभ होऊ शकणार नाही, जो की कंसाला झाला, जो की हिरण्यकशिपू हिरण्य अक्षयाला झाला, जो की रावणाला झाला. कारण त्यांचं भगवान रामचंद्रांवर, भगवंत कृष्णांवर जे स्मरण होतं ते 24/7 24 घंटे होतं. त्यामुळे आपल्या म्हणजे साधका भक्तासाठी, कारण आपण भगवंतांच्या तेवढ्या श्रेष्ठ स्तरावरचे वैरी तर होऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपण चांगल्यात चांगलं भक्त होण्याचा जरूर प्रयत्न केला पाहिजे की फेवरेबली. आणि आपण भक्तीची व्याख्या पाहतो, आपल्या आचार्यांनी सांगून दिलेली आहे की अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम भक्तीर उत्तम, की उत्तम भक्ती म्हणजे ती जी कृष्ण अनुशीलनम, की भगवंतांचं जे आहे फेवरेबली डिस्पोज्ड, फेवरेबलीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? अनुकूलरित्या. अनुकूलरित्या ज्यावेळेस आपण भगवंतांना सेवा अर्पण करतो आणि अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम, अनुशीलनम म्हणजे त्यांनी सांगितलेले नियमांप्रमाणे, उपदेशांप्रमाणे भक्ती मार्गाचं पालन करून त्याला उत्तम भक्ती म्हटली जाते. सगळ्यांना क्लिअर आहे प्रभूजीच माताजी की असुर पण कृष्णाला कसे प्राप्त करू शकतात? आणि आधीचे जे असुर आपण उदाहरणं सांगितले आणि आजकालच्या कलियुगातले जे असुर आहेत त्यांच्यामध्ये काय फरक आहे कळालं सगळ्यांना? की का कलियुगातले हो, असुर भगवंतांना प्राप्त करू शकत नाहीत असं त्यांच्या वैरातून, कारण त्यांचं वैर हे त्या स्तरावरचं नाहीये. पहिल्या काळातले असुर पण हे खूप उच्च असुर होते. पुढचा श्लोक बघू आपण. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? किंवा आपण शेवटी पण विचारू शकता अजून कोणता काही प्रश्न असेल तर. श्लोक क्रमांक 15. मृदं शंख भैर्यश्च शङ्खं शंख वीणापनवगो मुखः वीणापणामुखः धुंधुरी आनक घंटा
सूर्यानक घंटा धुंदुरी अनक घंटा द्या. सूर्यानक घंटा द्या. ने दुर्दुंदुभ भयस्ततः स्तथा ने दुर्दुंदुभ भयस्ततः. हरे कृष्ण. अलका माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. भगवान जेव्हा हस्तिनापुरातील राजवाड्यातून बाहेर पडत होते तेव्हा विविध प्रकारचे ढोल, मृदंग, नगारे, धुंदुरी आणि दुंदुभी तसेच विविध प्रकारच्या बासऱ्या, वीणा, गोमुख, भेरी इत्यादी वाद्ये त्यांच्या सन्मानार्थ एकदम वाजू लागली. श्रील प्रभुपाद की जय. पुढचं पण अनुवाद वाचूनच. भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णांना पाहण्याच्या इच्छेने कुरुवंशातील स्त्रिया राजप्रसादाच्या शिखरावर चढून गेल्या आणि प्रेमळ लज्जायुक्त स्मित करून त्यांनी भगवंतांवर फुलांचा वर्षाव केला. तात्पर्य वाचू प्रभूजी. हा. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. लज्जा ही स्त्रियांना निसर्गाने दिलेली एक विशेष देणगी आहे. लज्जेने ती पुरुष वर्गाच्या आदरास पात्र होते. लज्जाशीलतेने वागण्याची प्रथा महाभारत काळात म्हणजे सुमारे 5000 वर्षापूर्वी सुद्धा पाळली जात होती. काही अल्पबुद्धीचे लोक असे म्हणतात की स्त्रियांना पुरुषांपासून वेगळे राखण्याची पद्धत ही भारतात मुसलमानी राजवटी नंतर रूढ झाली, परंतु त्यांनी जगाचा इतिहास अभ्यासलेला नसतो. आता महाभारत काळातील हा प्रसंग निर्विवाद रीतीने सिद्ध करीत आहे की राजघराण्यातील स्त्रिया काटेकोरपणे पडदा पद्धत पाळत असत, त्यामुळे पुरुषांशी मिसळण्यावर बंधने येतात. ठिकाणी होती तेथे उघड्या स्थानी न येता त्या राजस्त्रिया प्रासादाच्या शिखरावर गेल्या आणि तेथून पुष्पवृष्टी करून श्रीकृष्णासंबंधीचा आपला आदर त्यांनी व्यक्त केला. येथे असे स्पष्ट सांगितले आहे की त्या स्त्रिया स्मित करीत होता, पण त्यावर लज्जेचे नियंत्रण होते. ही लज्जा निसर्गाने स्त्रियांना दिलेले एक वरदान आहे, त्यामुळे त्यांचे सौंदर्य आणि त्यांची प्रतिष्ठा वाढते. मग त्या सामान्य घरातील का असेनात अथवा रूपाने तितक्याशा आकर्षकही नसतील, आपणास याचा दैनंदिन जीवनात अनुभव घेता येतो. एखादी झाडलोट करणारी स्त्री सुद्धा आपली स्त्री सुलभ लज्जा व्यक्त करून आदरणीय पुरुषांकडून आदर मिळवू शकते. पथावरून अर्धनग्न अवस्थेत फिरणाऱ्या स्त्रीला हा आदर कसा मिळेल? पण एखादी लज्जाशील कर्मचारी स्त्री मात्र तसा आदर मिळवते. भारतीय साधू संतांच्या धारणेप्रमाणे मानवी संस्कृतीने मनुष्याला मायेच्या बंधनातून मुक्त केले पाहिजे. स्त्रीच्या पार्थिव शरीराचे सौंदर्य हाही भ्रमच नाही काय? कारण शरीर हे तर शेवटी पृथ्वी, आप, तेज, वायू यांचेच बनलेले नाही काय? पण या पार्थिव शरीरात जिवंत स्फुल्लिंग आहे, म्हणून तर ते सुंदर दिसते. एखाद्या मातीच्या बाहुलीकडे कोणाचे लक्ष जाते काय? अगदी लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून कौशल्य सर्वस्व ओतून केलेली असली तरी तिच्याकडे कोणी पाहत नाही. मृत शरीरात सौंदर्य नसते, कारण कोणाही सौंदर्यवतीचे मृत शरीर मनुष्य स्वीकारित नाहीत. म्हणून निष्कर्ष असा निघतो की आत्मसौंदर्यामुळे बाह्य शरीर सौंदर्य मन आकर्षून घेते. वैदिक ज्ञान आपल्याला खोट्या सौंदर्याकडे आकृष्ट होऊ नका असे सांगते, त्यापासून परावृत्त करते. परंतु आपण सध्या अज्ञानाच्या अंधकारात आहोत, त्यामुळे वैदिक संस्कृती मर्यादित प्रमाणात स्त्री पुरुषांच्या मिसळण्याला मोकळीक देते. ती म्हणते की स्त्री अग्नीसारखी आहे आणि पुरुष लोण्यासारखा आहे. अग्नीच्या सहवासात लोणी वितळणारच, म्हणून त्यांना आवश्यकतेपुरते एकत्र आणले पाहिजे. लज्जा हे या अनिर्बंधपणे मिसळण्यावरचे बंधन आहे. ती निसर्गाची देणगी आहे, तिचा उपयोग हा केलाच पाहिजे. श्रील प्रभुपादजी की जय. थँक्यू प्रभुजी. धन्यवाद. हरे कृष्ण. तर इथे सांगितलं आहे की कशा प्रकारे वैदिक संस्कृतीमध्ये जे समाजातले सर्व घटक होते, स्त्री असू पुरुष असू, यांना भगवंतांनी आणि भगवंतांच्या निर्देशानुसार ब्रह्माजींनी ज्या प्रकारे बनवलं आहे, त्या प्रकारे त्यांचे जे पॉझिटिव्ह, त्यांचे जे शक्तिस्थानं होती आणि त्यांचे जे विकनेसेस, लायबिलिटीज, की जे त्यांची लायबिलिटीजला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, विकनेसेस, प्रत्येकाचे जे चॅलेंजेस आहेत आणि जे शक्तिस्थान आहेत त्याप्रमाणे समाज व्यवस्था ही बनवलेली होती. आणि ह्याच वैदिक समाज व्यवस्थेनुसार स्त्रिया आणि पुरुष यांचं जे सेग्रिगेशन, यांचं जे सेपरेशन होतं, ते
हे लहानपणापासून मुलांना ब्रह्मचार्याचं शिकवण दिली जायची आणि मुलींना पण घरामध्ये कशा प्रकारे वागायचं आहे याची शिकवण दिली जायची. आणि प्रत्येक लहान मुलगा 5 वर्षाचा झाल्यानंतर, मग ते किती मोठ्या राजाचा मुलगा असू की साधारण ब्राह्मणाचा, वैश्याचा, कुणाचाही मुलगा असू, त्याला गुरुकडे 5 वर्षानंतर गुरुकुलामध्ये पाठवलं जायचं. जेणेकरून 25 वर्षापर्यंत शिकवण घेऊन त्याला बाकीच्या कलाबरोबरच हे पण कळायला पाहिजे, की आपण कोणत्याही दुसऱ्या व्यक्तींना, विशेषतः परस्त्रियांना कशाप्रकारे मातृवत परदारेषु, हे चाणक्यांनी सांगितले, की कशाप्रकारे स्वतःची पत्नी सोडून बाकीच्या सर्व स्त्रियांना व्यक्तीने स्वतःच्या आईप्रमाणे समजलं पाहिजे. आणि प्रभुपादजी इथे लिहित आहेत तात्पर्यामध्ये, की हे जे वैदिक संस्कृती आहे ती आपल्याला डिग्रेडेशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, अधपतनापासून कशी वाचवते. का? कारण हे जर बेसिक नियम जर आपण पाळले नाहीत, कसं एकमेकांशी वागायला पाहिजे किंवा एकमेकांना कसं सन्मानाने वागवायला पाहिजे, तर सुरुवातीला ते खूप मनाला छान वाटू शकतं, की पाहिजे तसं वागा, पाहिजे तसं बोला, पाहिजे तसं करा, कुणी काही म्हणणार नाही, काही नाही. पण त्या अधःपतनामध्ये नंतर आपल्याला मनुष्यजन्म भेटणं पण खूप खूप अवघड आहे. इथे भागवत सांगतंय, की जे खरं एखादा व्यक्ती जो महान वाटतो आपल्याला, जो आकर्षित वाटतो, तो केवळ आणि केवळ भगवंतांच्या त्याच्या जीवात, भगवंतांच्या अंश रूपामध्ये त्याचा जीव जो आहे शरीरामध्ये, तो त्या व्यक्तीला आकर्षित करत आहे. म्हणून शास्त्र आपल्याला पुन्हा पुन्हा अशा गोष्टींबद्दल आकर्षण निर्माण करण्याबद्दल प्रोत्साहन देत आहे, जी की शाश्वत आहे, जे म्हणजे भगवंत स्वतः. परंतु अशा गोष्टीच्या खोट्या आकर्षणापासून आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे वैदिक संस्था, जी की जे की एक क्षणिक, जे की एक क्षणभंगूर आकर्षण आहे, अशा गोष्टीपासून आपल्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुसरी गोष्ट, कुणाला काही काही वेळेस लोक आरोप करतात, की अरे हे काय तुम्ही शिकवत आहात, की तुम्ही स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये भेदभाव करत आहात. परंतु खरा भेदभाव कोण करत आहे? आज आत्ता कोणी वाचलेला, आत्ता अलका माताजींनी वाचलेला, मी प्राणचैतन्य दास आहे, अलका माताजी स्त्री आहे. कोण 100% सांगू शकतं, की मी पुढच्या जन्मामध्ये स्त्री जन्म भेटणार नाही, किंवा कोण 100% सांगू शकतं, की माताजी आपल्यापैकी कोणाला पुढच्या जन्मामध्ये प्रभूजींचा जन्म भेटणार नाही? सांगण्याचा नाही अर्थ नाही सांगू शकत. एक मात्र आपण प्रयत्न करू शकतो, की आहे त्या अवस्थेमध्ये, मी प्राणचैतन्य दास असताना, अलका माताजी असताना, आपण प्रत्येक जण जरूर प्रयत्न करू शकतो, शुद्ध भक्तीला प्राप्त करून या जन्मानंतर पुनर्जन्म न मिळवण्यासाठी आपण जरूर प्रयत्न करू शकतो. ते मात्र निश्चित हातात आहे. परंतु भौतिक दृष्ट्या कोणीच सांगू शकत नाही, की आज मी भारतीय आहे, आज मी मुलगा आहे. पुढच्या जन्मात प्राण्याचा पण जन्म मिळू शकतो, जर व्यवस्थित कर्म ठेवले नाहीत तर. तर सांगण्याचा अर्थ असा, की शास्त्र आपल्याला ट्रेन करत आहेत, की जे क्षणभंगूर असं आकर्षण आहे, क्षणभंगूर आकर्षणामध्ये अडकू नये, म्हणून हे सगळे नियम घालून दिलेले आहेत. आणि त्याच प्रकारे स्त्रीसाठी ते भागवत सांगतं, की स्त्री सुलभ लज्जा ही स्त्रीचं सौंदर्य वाढवणारी गोष्ट आहे. ती अशी गोष्ट नाहीये, की डिस्क्रिमिनेटिंगला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, की भेदभाव करणारी गोष्ट भेद नाहीये. ती दोन्हीही, म्हणजे समाजाच्या सर्व ह्यांचं घटकांचं संरक्षणासाठी हे दिलेले नियम आहेत. आणि आपण पाहतो, की वैदिक संस्कृतीमध्ये हे जे नियम होते ते व्यवस्थितपणे पालन केलं जायचं. याचा अर्थ या स्त्रियांना प्रत्यक्ष रूपामध्ये भगवंतांचं कधीही प्रत्यक्षात बोलणं चालणं झालं नाही, तरीही त्यांना निश्चित फायदा झाला भगवंत तिथे राहण्याचा. कारण त्यांनी भगवंतांच्या नाम रूप गुण लीलांबद्दल नियमितपणे ऐकलं, आणि त्या ऐकण्यामुळे त्यांना पण तेच आकर्षण प्राप्त झालं भगवंतांबद्दल, जे की पांडवांना, जे की त्यांच्यासोबत प्रत्यक्ष रूपामध्ये आदान प्रदान करत होते. तर याच्यावरून आपण बघतो, की वैदिक संस्कृतीमध्ये समाजातल्या प्रत्येक घटकाला तेवढंच संधी दिली जाते भगवंतांचं शुद्ध भक्त होण्यासाठी. तर असं कुणीही समजायला नाही पाहिजे, की ह्या व्यक्तीला जास्त संधी आहे भगवत भक्ती प्राप्त करण्याची. असं अजिबात नाहीये.
अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच या महत्वाच्या मुद्द्यावर? हरे कृष्ण. अ, प्रभूजी मला 11व्या स्कंदामध्ये जे एकनाथी भागवत लिहिलेलं आहे संत एकनाथ महाराजांनी, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की स्त्री आणि पुरुष असा भेदच नाहीये, कारण स्त्रीच्या शरीरात आत्मी नसतो आणि पुरुषांच्या शरीरात आत्मा असतो असं नाहीये, सगळीकडे असं नाही, एकच जीव सगळीकडे खरी चैतन्य आहे. गोष्ट, खरी त्यामुळे गोष्ट. आपण त्या चैतन्याकडे बघितलं, जीवचैतन्य त्याच्यावर दृष्टी ठेवली आपली, जो भगवंत हृदयामध्ये आहे प्रत्येकाच्या, तर आपोआप आपल्याला म्हणजे आपण ठरवून ज्ञानाने नियंत्रण मिळू शकत नाही, पण भक्तीने मात्र नियंत्रण मिळू शकतो सगळ्या गोष्टींवर. हा जो भेदभाव प्रकार जे म्हणतात सगळे त्याच्यावर. खरी गोष्ट आहे माताजी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की साधना भक्तीच्या स्थितीमध्ये जी की आपण भक्तीची आपली शिकाऊ अवस्था आहे आता. मी नाही म्हणू शकत की मी भेदभाव करणार नाही, मी आता आत्म्याच्या स्तरावर झालो. का? कारण जोपर्यंत आपण शुद्ध भक्तीच्या स्तरावर जात नाही तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे आदान प्रदान करताना. ठीक आहे. हा तर बरोबर, पण ती हा, काळजी घ्यावी लागेल, पण बघण्याचा दृष्टिकोन, बघण्याचा मी दृष्टिकोन. हा, बघण्याच्या दृष्टिकोनाने सांगतेस, खरी खरी गोष्ट. समोरच्याकडे आपण बघण्याच्या दृष्टिकोनाने तसं बघू शकतो. धन्यवाद म्हणजे माता. तसं आपल्याला लक्षात ठेवून नाही होऊ शकत की आपल्याला आत्म्याच्या दृष्टीने बघायचंय. आपोआप आपलं लक्ष चित्त जर भगवंताकडे लागलं त्याच्या कृपेने, तर ते आपोआप सहज साध्य होऊ शकतं. साध्य शकतो. धन्यवाद माता. हरे कृष्ण. तर आपण एक श्लोक अजून घेऊ आज. सीतातः पत्रं जग्राह सीतातपत्रं जग्राह मुक्तादाम विभूषितम् रत्नदण्डं गुडाकेशः प्रियः प्रियतमस्यः. हरे कृष्ण. कुणाला वाचायचं आहे? मी वाचू का? हा, स्वप्नाली माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रेष्ठ योद्धा, निद्रेला जिंकणारा आणि सर्वांच्या लाडक्या भगवान श्रीकृष्णांचा जीवलग मित्र असा जो अर्जुन, त्याने त्यावेळी छत्र धरले होते. त्या छत्राची मूठ रत्नखचित होती आणि त्यावर झालर लावून मोती जडवलेले होते. तात्पर्य: त्या काळी राजवंशातील समारंभात सोने, हिरे, मोती, रत्ने इत्यादींचा उपयोग होत असे. या सर्व वस्तू निसर्गाची देणगी म्हणून मिळतात आणि जेव्हा मानव आवश्यकतेच्या नावाखाली अनावश्यक वस्तूंच्या उत्पादनात आपल्या अमूल्य वेळेचा अपव्यय करत नाही, तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेने भूमी, सागर इत्यादी ठिकाणी त्यांची उत्पत्ती होते. औद्योगिक प्रगतीच्या नावाखाली लोक आता सोन्या चांदीच्या, तांब्या पितळेंच्या भांड्याऐवजी प्लास्टिकची भांडी उपयोगात आणत आहेत. हे शुद्ध तुपाऐवजी वनस्पती तुपासारख्या निकृष्ट पदार्थांचा उपयोग करू लागले आणि 25% लोक आश्रयहीन होऊन उघड्यावर राहत आहेत. धन्यवाद माता. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर वैदिक संस्कृतीमधलं खरं जे ऐश्वर्य होतं आणि आजकालच्या आधुनिक प्रगत जगामध्ये ऐश्वर्याच्या नावाखाली जे की अधोगती होत आहे सामान्य माणसाची, ते भागवत आपल्याला सांगत आहे की ज्यावेळेस भगवंत हे हस्तिनापूरच्या पांडवांच्या राजवाड्यामधून निघत होते त्यावेळेस अर्जुनाने स्वतः भगवंतांना सूर्यापासून ऊन लागू नये म्हणून छत्री पकडलेली होती आणि त्या छत्रीचं जे हँडल होतं, जी मूठ होती ती रत्न खचित होती आणि त्याबद्दल कृष्ण प्रभुपादजी सांगतात तशी हे 5,000 वर्षापूर्वीच राहू द्या प्रभूजी माताजी, पांडवांच्या काळातलं. तुम्ही आता रिसेंटली पहा, ज्यावेळेस इंग्रजांनी 150 वर्ष भारत देशावर राज्य करण्याच्या अगोदर भारताचं जे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट होतं जगातलं सर्वात हायेस्ट होतं. सांगण्याचा अर्थ असा की सोने की चिडिया म्हटलं जायचं किंवा प्रत्येक घरातून सोन्याचं धूर निघतो आपण जे म्हटलं जायचं, आता अतिशयोक्ती वाटते, पण आपण भागवतातल्या ह्या उदाहरणांवरून पाहतो की कशा प्रकारे सोने, हिरे, मोती, रत्ने प्रचूर मात्रांमध्ये हे उपलब्ध होतं आणि त्यावेळेसचं खरं जे ऐश्वर्य होतं ते हे तर होतच. आपण ब्रजभूमीतलं पण भगवंत ज्या वेळेस लहान होते त्यावेळेसचं वर्णन ऐकतो की लोणी, दूध, दही या गोष्टी अशा होळीच्या वेळेस वगैरे एकमेकांवर फेकण्यासाठी वगैरे वापरल्या जायच्या.
आजकाल अंबानी, टाटा, बिर्ला ह्यांना पण ते खूप मोठी गोष्ट वाटेल, की लोणी वगैरे इतकं महाग झालंय, की एक छोटासा बॉक्स मिळतो आपल्याला अमूल बटरचा आणि ते पण सॉल्टेड असतं आणि ते भागवताच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात, की बऱ्याचशा त्या गोष्टीसारख्या दिसणाऱ्या गोष्टी ओरिजिनल भेटत पण नाहीत. प्रत्येक गोष्ट भेसळयुक्त मिळतात. ही आहे आपली आजची कलियुगातली अधोगती, की जिथं सोन्या, चांदीच्या, तांब्या, पितळेच्या भांड्यांच्या ऐवजी कोणते चमचे, ताटल्या, वाटी जास्तीत जास्त पाहायला मिळतात आपल्याला ग्रॅज्युअली? प्लास्टिकच्या पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे हे तर काहीच नाही. तुम्ही जर पाश्चात्य देशांमध्ये जाऊन पाहिलं प्रभूजीज माताजीज, तर 80 ते 85% लाकडासारख्या दिसणाऱ्या गोष्टी या लाकडाच्या बनलेल्याच नसतात. दिसायला ते लाकडासारख्या दिसतील तुम्हाला. कारण खरं लाकूड हे पण तेवढं महाग किंवा तेवढं अवघड होत चाललंय. आणि पाश्चात्य देशातच नाही, आजकाल ही गोष्ट भारतात पण येत आहे. तुम्ही भारतात पण जर फर्निचर वगैरे घ्यायला गेलात, आजकाल त्यांनी नवीन शब्द काढलाय इंजिनियर्ड वूड. आपण ऐकलाय हा शब्द? इंजिनियर्ड वूड म्हणजे प्रभूजीज माताजीज? इंजिनियर्ड वूड म्हणजे खूप सोपी साधी गोष्ट आहे, की त्याला सनमायकाचा वगैरे जे काही वरचा पापुत्रा आहे तो लावलेला आहे. परंतु आतमध्ये जे कोर गोष्ट आहे, आपल्या लाकडाचा भुस्सा ओला करून दाबून ते बनवलेलं गेलेलं आहे. म्हणजे सांगण्याची गोष्ट की प्रत्येक गोष्ट ही डुप्लिकेट किंवा भेसळयुक्त कलियुग जसं वाढत जाईल तसं होत राहिलेलं आहे. आणि याचा सर्वांचा या कलियुगातल्या भौतिक प्रगतीचा शेवटी रिझल्ट काय होत आहे, की शिला प्रभुपादजी सांगत आहेत, की शहरं तर एवढं ऐश्वर वगैरे सगळं वाढत आहे, धनसंपत्ती, पण बेघर राहणाऱ्या लोकांची जी लोकसंख्या आहे, आज तुम्ही कोणत्याही मोठ्या शहरात जा भारतातल्या, मुंबई असो, पुणे असो, कोणत्याही ठिकाणी जा, रेल्वे स्टेशनच्या वगैरे जवळ जा, शेकडो लोक तुम्हाला बेघर दिसतील, ज्यांचं की दिवस रात्र राहणं हे फुटपाथवर किंवा राहण्यासाठी योग्य घर वगैरे नाहीये. तर खरीच जर आधुनिक प्रगती होत आहे जगाची, तर अशा बेघर, डोक्यावर छत नसणाऱ्या, व्यवस्थित घालण्यासाठी कपडे नसणाऱ्या लोकांची संख्या ही वाढायला नाही पाहिजे. तर सांगण्याचा हेतू हा, की आधुनिक प्रगतीच्या नावाखाली हे औद्योगिक प्रगती जी आहे ती माणसाला अधोगतीकडे नेत आहे. अजून एक उदाहरण देतो आपल्याला क्लिअर कळण्यासाठी. शिला प्रभुपादजी सांगतात, की खरा ऐश्वर्यशाली व्यक्ती तो, ज्याला की 2 वेळा 3 वेळा काय जे आपलं जेवणाच्या वेळा असतील दिवसातल्या, त्या 3 वेळेला गरम गरम आणि फ्रेश, फ्रेश म्हणजे जस्ट स्वयंपाक केलेलं फ्रेश असं अन्न ताजं. मिळतं. ताजं ताजं अन्न मिळतं गरम, आणि जो वेळेला 9 वाजता शांतपणे झोपू शकत आहे, ज्याला झोप लागत आहे. तुम्ही या छोट्या क्रायटेरियावरून जर ठरवायचं बघितलं प्रभूजीज माताजीज, तर तुम्हाला कळेल की बाकीच्या लोकांबद्दल तर मी काही सांगू शकत नाही, पण आयटी मध्ये काम करणाऱ्या लोकांबद्दल सांगू शकेल या 2 क्रायटेरियावर, की निश्चित हे आयटी मध्ये काम करणारे 99.999% लोक सगळे गरीबच आहेत ह्या 2 क्रायटेरियावर. कारण 3 वेळचं अगदी व्यवस्थित. खरं. हा, हा, काय म्हटल्या माताजी? अगदी खरंय. अगदी खरं आहे. म्हणजे म्हणजे कोरोनामुळे तेवढं वर्क फ्रॉम होम मिळालं आणि थोडंसं वाचायला वगैरे मिळालं भागवत गीता जास्त. पण ऑफिस टाइम आणि जेवणाच्या वेळा नाहीत आणि वर्क जेवणाचं नाही, प्रेशर खाण्याचं नाही मला सांगा कशाचं. तुम्ही. म्हणजे अक्षरशः मी विचार करतो कधी कधी महिनाभर प्लॅनिंग करावी लागते, की 9ला झोपायचं आणि शांतपणे झोपायचं, की कोणत्या मेलची, कोणत्या कॉलची, कशाचीही चिंता न करता. तर त्या पॅरामीटरवर, त्या ह्याच्यावर जर पाहायला गेलं आपण, तर 99.99% लोक हे महागरीब आहेत आजच्या ह्याच्यातली. म्हणजे सांगण्याचा अर्थ की आधुनिक प्रगती ही प्रगती नाहीये, अधोगतीकडे नेत आहे आपल्याला. मी नेहमी माझ्या वडिलांचं उदाहरण देतो. 2014 साली ते रिटायर्ड झाले आणि पूर्ण जीवन ते लेक्चरर होते. लेक्चररचा त्यांचा जॉब होता. मला कधीही लक्षात नाही लहानपणापासून मोठे होईपर्यंत, की वडिलांना कधी संध्याकाळी, रात्री बेरात्री उशिरापर्यंत थांबावं लागलेलं कधी ऑफिसमध्ये. अजिबात नाही. ते सकाळी 7ला जायचे तर 3:30ला संपायचं कॉलेज, किंवा 10ला जायचे तर 6:30ला संपायचं. 2च शिफ्ट असायच्या त्यांच्या. तर मला वाटतं की ते आजच्या आमच्या जनरेशन पेक्षा कितीतरी श्रीमंत ते होते. का? कारण त्यांना कधी असं वेड्यासारखं लेट पर्यंत बसून वगैरे काम नाही करावं लागलं. तर भागवत सांगता, ही खरी संपत्ती आहे, हे खरं
ऐश्वर्य आहे. कुणाला काही विचारायचं, काही सांगायचं प्रभूजी माताजी या मुद्द्यावर, की कशा प्रकारे ही औद्योगिक प्रगती जी आहे आजकालची, ती प्रगती नाहीये, प्रगतीच्या नावाखाली जीवनमान हे कमी होत आहे स्टँडर्ड. तर एनिवे भक्तीच्या दृष्टीने आपला पाहण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे, हे सगळं बदलणं तर एवढं सोपं नाहीये ना, तर आपल्या हातात आहे. पण ही गोष्ट निश्चित ओळखू शकतो आपण, की कलियुग जसं पुढे पुढे जात आहे, ही अधोगती वाढत जाणार आहे. असं सांगितलेलं आहे की तुम्हाला ऐकून घाबरून जाल, की कलियुगात जसं वाढत जाईल, सर्व ज्या पवित्र नद्या आहेत, गंगा, जमुना, सरस्वती तर आत्ताच लुप्त झालेली आहे, ती आत्ताच दिसत नाही. परंतु या सगळ्या ज्या पवित्र नद्या आहेत, कावेरी, ह्या सगळ्या लोप पावतील, ह्या सगळ्या दिसणार नाहीत. आणि प्रत्येक जे खाण्यापिण्याचे आपले भांडे कुंडे आहेत, ते पण आपले जे काही पिढ्यानंतर आपल्या डोळ्यासमोर तर होऊ नये अशी मी प्रार्थना करतो. काही पिढ्यांच्या नंतर स्टीलची चमचा भेटणं हे पण एक ऐश्वर्य होऊन जाईल. एवढं त्यांच्यासाठी प्लास्टिक वगैरे सगळं कॉमन होऊन जाईल. आणि शुद्ध तूप काय हे पण आपल्याला मुलांना असं फोटोमध्ये दाखवावं लागेल, जर आपण गायींना वगैरे वाचवलं नाही तर. तर या गोष्टी त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्या दिसण्यामध्ये आहेत, तोपर्यंत आपण आपलं जीवन भक्ती मार्गामध्ये परिपूर्ण करून लवकरात लवकर भगवत धामामध्ये जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रभूजी माताजी. नाहीतर भागवत विस्तारामध्ये सांगत आहे, अजून डिटेलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जर तुम्ही 12वा स्कंद रेफर केला तर, की कलियुगामध्ये कशा प्रकारे अधोगती होत जाणार आहे ते पूर्ण वर्णन आहे. आणि त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला आता खऱ्या होताना ह्या स्थळात म्हणजे ह्या वेळी पण दिसत आहेत. जसं की 12व्या स्कंदामध्ये एक गोष्ट सांगितली, की कलियुगाचं जसं पुढे होत जाईल, म्हणजे प्रगती म्हणा अधोगती म्हणा काय म्हणायचं ते म्हणा, की आई पण मुलाला मारणं मारणं म्हणजे ठार मारणं हे नॉर्मल वाटायला लागेल. आईला पोटातल्या बाळाला मारणं, जे की आधीच्या काळात कुणी वाचलं असतं तर त्यांना आश्चर्य वाटलं असतं. पण आजकाल अबॉर्शनच्या नावाखाली कॉमन झालंय. म्हणजे अबॉर्शनला भारतात तरी अबॉर्शन म्हणतात, पाश्चात्य देशामध्ये टिश्यू रिमूव्हल म्हणतात. म्हणजे त्या बाळाला पोटातल्या टिश्यू समजत आहात तुम्ही, की आपण जसं शरीरातला कोणता टिश्यू बाजूला काढतो, तसं त्या बाळाला मारणं म्हणजे पण त्यांच्यासाठी टिश्यू रिमूव्हल झाले. तर ही अधोगती नाही काय, भागवतामध्ये हे पण सांगितलेलं आहे, की कशा प्रकारे अधोगती होत जाईल कलियुगामध्ये. कुणाचा काही मुद्दा आहे प्रभूजीच माताजीच या आपण जे आज आज मुद्दे जे चर्चा केली त्याच्यावर कुणाला काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. किंवा कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभूजी. येस अंजना माताजी. प्रभूजी, माझा प्रश्न असा होता की जेव्हा अश्वत्थामाने पांडवांच्या सगळ्या पुत्रांना मारून टाकलं, तर त्याच्यानंतर परीक्षित महाराजांना राज्य मिळालं. पण प्रभूजी, पांडवांना दुसऱ्या सुद्धा पत्न्या होत्या आणि त्यांच्याकडून पण मुलं होते, तर ते सगळे मारले गेले का महाभारतात? हा, म्हणजे त्यांच्यापैकी जे मोठे होते मुलं, जे म्हणजे युद्ध करू शकत होते, युद्धामध्ये वाचले नाही, जे लहान होते, जे युद्ध करू शकण्यासारखे नव्हते, त्यांना झोपेमध्ये अश्वत्थाम्याने मारलं. आणि अशा प्रकारे एकच वंशज राहिलेला, जो की जे की महाराज परीक्षित होते, उत्तरेचा मुलगा. हो प्रभूजी. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. अजून कुणाचा काही प्रश्न आहे? हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. यस प्रभूजी. आपण पहिल्यांदा चर्चा करताना भगवंतांचे जे 6 ऐश्वर्य आहेत त्यापैकी एखाद्या व्यक्तीला एखाद्या अंशाने जरी जादा मिळाले तर तो लोकांना आकर्षित किंवा असं त्याचा प्रभाव पडू शकतो. बरोबर. याला यस. अनुसरून जे आजकाल भोंदू बाबा असतात किंवा लोकांना असं आपल्या ओरली किंवा आपल्या संभाषणाने लोकांवर छाप पडतात, तर त्याचाच हा एक भाग म्हणायचा का, की एखादी गोष्ट म्हणजे त्यांचे ज्ञानावर त्यांचा अभ्यास वगैरे कदाचित जास्त असू शकेल असा समजून याला संदर्भ तुम्ही देता येईल. तुम्ही जो मुद्दा सांगितला प्रभूजी, त्याबद्दल श्रील प्रभुपादजींचे जे गुरु महाराज आहेत भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी खूप छान टिप्पणी दिलेली आहे. ते म्हणतात की कलियुगा देर आर चीटर्स अँड चीटर्ड, म्हणजे फसवणारे व्यक्ती आहेत आणि असे व्यक्ती आहेत ज्यांना की फसवून घ्यायचंय. कसं ते उदाहरणावरून सांगतो मी तुम्हाला. ते म्हणतात की ज्या वेळेस लोकांना फायदा तर पाहिजे, परंतु त्या फायद्याच्या
बदल्यामध्ये जो मोबदला देण्याची, किंमत देण्याची जी तयारी आहे, ती किंमत देण्याची तयारी नाहीये. ती ज्यावेळेस नाही. किंमत देण्याची तयारी नसते, त्यावेळेसच लोक अशा भोंदूबाबांना आकर्षित होतात. उदाहरण सांगतो मी तुम्हाला, की जसं की आपण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये आपण भागवत चर्चा करत आहोत. परंतु सुरुवातीच्या कक्षेमध्ये, सुरुवातीच्या लेव्हल 1 कोर्समध्ये पण आपण जे 4 नियम आहेत, जे आपण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये शिल प्रभुपादजींनी शिकवल्याप्रमाणे पालन करतो, की नो मीट इटिंग, नो गॅम्बलिंग, नो इंटॉक्सिकेशन, नो इलिसिट सेक्स, की मांसाहार करायचा नाही, जुगार खेळायचा नाही, नो इंटॉक्सिकेशन. इंटॉक्सिकेशनला काय म्हणतो आपण? व्यसन वेगवेगळे नशा. कोणते करायचे नाही किंवा व्याभिचार करायचा नाही. हे 4 नियम जे पालन करतो. तर आम्ही सगळे आपली ही किंमत देण्याची तयारी आहे प्रभूजी, की हो माझी ही नियम पालन करण्याची तयारी आहे, म्हणून मी काहीतरी ज्ञान प्राप्त करण्याची अपेक्षा ठेवू शकतो, माझं जीवन सुधारण्याची अपेक्षा ठेवू शकतो, भक्ती मार्गामध्ये प्रगती करण्याची अपेक्षा ठेवू शकतो. पण समजा माझी ही किंमत देण्याची तयारीच नाहीये. मला मी उद्या जर तुम्ही मला म्हटले, की प्रभूजी भागवतम वगैरे सगळं सांगा, पण काही नियम पालन करायला सांगू नका. मग काय होईल? तशा प्रकारची व्यक्ती, त्यांना तसेच लोक भेटतील, की जे की म्हणतील काही हरकत नाही. तुम्ही काही नियम पालन करू नका, काही करू नका. आम्ही जे सांगतो ते गोष्ट करा. इथं ₹500 फीस द्या, ₹1000 फीस द्या आणि तुम्हाला निश्चित पाहिजे ती सिद्धी प्राप्त होईल. अशा लोकांना, ज्यांना की ती खरी किंमत मोजण्याची तयारी नाहीये, त्यांनाच असे भोंदू बाबा मिळू शकतील प्रभूजी. हे भक्ती सिद्धांत सरस्वती सांगतात. म्हणजे जर ओके. आपण प्रामाणिक आहोत आपल्या शोधण्यामध्ये भगवंतांना, तर असा प्रामाणिक व्यक्ती भगवंतांच्या कृपेने भोंदू बाबाला फसणार नाही. का? कारण भगवंत त्याची काळजी घेतील, की हा प्रामाणिक आहे आणि याची किंमत देण्याची तयारी आहे. आणि किंमत म्हणजे भौतिक किंमत नाही. किंमत म्हणजे स्वतःला बदलवण्याची तयारी, स्वतः नियम पालन करण्याची तयारी. ती त्याच्यामुळे आपण नेहमी ठेवणं आवश्यक आहे प्रभूजी. नाहीतर उदाहरणार्थ, मी जर मार्केटमध्ये गेलो आणि म्हटलो मला iPhone पाहिजे, पण मी ₹2000 वर देणार नाही. तर आपल्याला iPhone मिळेल का प्रभूजी? मिळेल. नाही. पण तो असंच काहीतरी मिळेल, की काहीतरी त्याच्यात आतमध्ये दुसरीच फॉल्टी गोष्ट असेल. भरलेली, फॉल्टी किंवा तो डुप्लिकेट काहीतरी असा माल मिळेल आपल्याला. जर मला ती गोष्ट पाहिजे, तर त्याची मला किंमत मोजायची तयारी पाहिजे. तसं भगवंतांची भक्ती, त्याच्यासाठी पण किंमत मोजायची तयारी पाहिजे आणि ती किंमत पैशाच्या रूपात नाहीये. ती किंमत आहे स्वतः ते नियमांचं पालन करून स्वतःचं हृदय बदलण्याची तयारी पाहिजे. मग भगवंत निश्चित प्राप्त होतील प्रभूजी. ओके. ठीक आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज, माताजीज? प्रभूजी, माझा अजून एक प्रश्न होता. हा. प्रभूजी, आता मी काही दिवसांपूर्वी युट्यूबवर वगैरे व्हिडिओ बघितली की त्याच्यामध्ये हिमालयामध्ये असं पांडवांचं स्वर्ग रोहन असं करून दिलेलं आहे हा. मानक. हा. पण मी भागवतम मध्ये पुढे वाचलं तर तिकडे असं दिलं की जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा देहत्याग करून त्यांच्या धामात ते परत गेले, तर त्याच्यानंतर पांडवांनी सुद्धा त्यांच्या धामात ते निघून गेले, तर बरोबर. स्वर्गाचा कुठे मिळाला नाही प्रभूजी. तर मग हे कोणत्या बेसिसवर हे बोललं जातं? सी, पांडव हे भगवंतांचे नित्य सहयोगी आहेत आध्यात्मिक जगतामध्ये. ठीक आहे. तर ती जागा अजूनही आहे जिथे की पांडव हिमालयामध्ये त्या ठिकाणाहून परलोकामध्ये भगवत धामामध्ये त्यांनी प्रवेश केला. तर भगवंतांचे जे भक्त आहेत, जाता जाता त्यांना कुठे कदाचित कुठे हॉल्ट घ्यावा लागेल किंवा कोणतं ठिकाण व्हिजिट करावं लागेल. पण त्यांचं जे नित्य राहण्याचं किंवा जाण्याचं जे गंतव्य स्थान आहे, पाचही पांडवांचं, केवळ पांडवांचंच नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांचं, कुंती देवी, द्रौपदी, हे सर्व भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत आणि भगवत धामाशिवाय दुसरे कुठेही ते गेलेले नाहीत. भगवत धामातच ते नित्य स्थित आहेत. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी. आणि दुसऱ्या स्टोरीज पण अशा आहेत की कौरवांना स्वर्ग मिळाला आणि पांडवांना काही काळापुरता नरक वगैरे भोगावा लागला. ऍक्च्युली विशेषतः युधिष्ठिर महाराजांबद्दल असं सांगितलं जातं की हो. त्यांना काही क्षणांकरता, काही वेळेकरता नरक पाहावं लागलं. परंतु पाहावं लागलं तर काय झालं बाकी शाश्वत कुठे? उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला, की एखादा विद्यार्थी आहे, मी आता इंजिनिअरिंगला होतो, तर इंजिनिअरिंगच्या 1 सेमिस्टर नंतर माताजी ज्यावेळेस घरी जाण्यासाठी निघायचो, त्यावेळेस घराची एवढी ओढ लागलेली असायची, दिवाळीला वगैरे कधी जाताना, की कधी-कधी दिवाळीला मी रात्रभर उभं राहून प्रवास केलेला आहे बसमध्ये.
पण कधी काही वाटलं नाही का? कशामुळे वाटलं नाही, काय सांगाल तुम्ही कारण? कारण की ओढ होती एक घरी जायची. हा, घरी जाण्याची ओढ होती, त्याच्यामुळे तो बस मधला उभा राहून प्रवास पण सोयीस्कर वाटायचा, काही वेगळं नाही वाटायचं. तसं भगवंतांबद्दलची भक्ताची ओढ एवढी असते की त्याला रस्त्यात जाताना कुठे उभं राहावं लागलं, कुठं बसण्यासाठी व्यवस्थित सीट नाही मिळालं, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत नाहीत. काय मॅटर करतं की त्यांना अंततः गंतव्यस्थान कोणतं प्राप्त झालं ते जास्त मॅटर करतं. आणि तुम्ही जे म्हटलं ते फक्त युधिष्ठिर महाराजांबद्दल मी ऐकलेलं आहे की काही क्षणांपुरता त्यांना नर्क पाहावा लागला. आणि तो एका गोष्टीमुळे की ज्यावेळेस ते अश्वत्थाम्याचं झालेलं, ज्यावेळेस भगवंतांनी त्यांना सांगितलेलं की द्रोणाचार्यांना सांगा की अश्वत्थामा हा मारला गेलेला आहे, तर युधिष्ठिर म्हणाले अश्वत्थामा द एलिफंट, हत्ती तो मारला गेलेला आहे. द्रोण म्हणजे ते सत्यवचनी होते. तर सांगण्याचा अर्थ असा की छोटी गोष्ट आहे ती, त्याच्यानंतर शाश्वत काळाकरता काय प्राप्त झालं ते बघणं जास्त आवश्यक आहे याच्यामध्ये जाण्यापेक्षा की तेवढ्या एका क्षणापुरतं त्यांना का नरक पाहावं लागला. ठीक आहे माताजी. हो प्रभूजी, कारण की असं कुठे मी भागवत मध्ये ऐकलंच नाहीये ना भागवतामध्ये की असं स्वर्गासाठी निघाले आहेत करून, तर मग नाही, स्वर्गासाठी नाहीच निघाले, भगवत धामातच गेलेले ते. ठीक आहे, आणि हो भगवंतांचे नित्य सहयोगी आहेत. हरे हो कृष्ण. प्रभू. हरे कृष्ण, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे, काही जिज्ञासा, काही टीका टिप्पणी आहे? प्रभूजीज माताजीज, हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांना पटत आहे भागवतम जे आपल्याला सांगत आहे ते? प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक मुद्द्यांवर भागवत आपल्याला शिकवत आहे. पटत आहे आपल्याला ते प्रभूजीज माताजीज? होय हो होय प्रभूजी. हो प्रभूजी. हो प्रभूजी, हो प्रभूजी. म्हणजे या भौतिक जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदलून जातो जर आपण भागवताचा व्यवस्थित अभ्यास केला आणि जर आचरणात पण आणण्याचा प्रयत्न केला तर प्रभूजी. ठीक आहे, आणि याच्यासाठीच भागवतात सांगितलं की जो कोणी याचा व्यवस्थित अभ्यास करेल तो शुद्ध भक्तीला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तर आपण जरूर प्रयत्न केला पाहिजे की जेवढं शक्य होईल आपण तेवढ्या तन्मयतेने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. तर आपण इथे थांबू आज. आणि आज खूप विशेष दिवस आहे, आज योगिनी एकादशीचा दिवस आहे. त्याच्यामुळे माझा आज सकाळीच विशेष प्रयत्न होता की मागच्या वेळेस आपलं एकादशीच्या दिवशी पुढे ढकलल्या गेलेला सेशन, म्हटलं आज तसं होऊ द्यायचं नको. तर भगवंतांच्या कृपेने आज आपल्याला संधी मिळाली. खूप खूप धन्यवाद त्याच्याबद्दल. वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, हरे दंडवत कृष्ण हरे प्रणाम. कृष्ण. हरे दंडवत. कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी, दंडवत हरे प्रणाम. कृष्ण. दंडवत.